मत मोजताना उमेदवार कुठे असतात? मतमोजणी काही गडबड होते का? पोस्टल मतदान आणि ईव्हीएम चे मतदान यात काय अंतर आहे? 4 जूनला येणारा परिणाम आपण इंटरनेट किंवा मोबाईलवर बघतो, पण आपल्या जिल्ह्याचे उमेदवार मोजणी कुठे बघतात? हा प्रश्न सर्वांच्या मनात येतो. उमेदवारांना परवानगी असते की मतमोजणी करताना केंद्रामध्ये जाऊन आपल्या डोळ्यांनी मोजणी बघू शकतात? हा एक प्रश्न मनात असतो की जेव्हा मतमोजणी चालू असते तेव्हा तिथे काही गडबड होते का? मोजणी आधी ईव्हीएम ची पूर्णपणे देखभाल होते. प्रथम रिटर्निंग ऑफिसर शपथ घेतो आणि त्यांच्या डोळ्यासमोर प्रक्रिया सुरू होते. प्रथम मोजणी बॅलेट पेपरची होती आणि त्यानंतर ईव्हीएम ची मोजणी सुरू होती. मोजणी सुरू असताना रिटर्निंग ऑफिसरला काही गडबड वाटली की तो चुनाव आयोगला सांगतो आणि चुनाव आयोगला काही गंभीर प्रश्न निर्माण झाला तर चुनाव आयोग पूर्णपणे मतदान बरखास्त करून मतदानाची प्रक्रिया फिरून चालू करू शकतो. पोस्टल बॅलेट अशी सुविधा आहे की ती सुविधा सर्वांसाठी नाही. जेव्हा आपण मतदान करीत असतो तेव्हा खूप प्रमाणात असे असतात की त्यांना मतदान करणे खूप कठीण असते. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात सैनिक असतात, कारण की ते खूप लांब बॉर्डरवर असतात किंवा दुसऱ्या राज्यामध्ये असतात. आणि द्वितीय असे कर्मचारी की जे कर्मचारी मतदान केंद्रामध्ये काम करीत असतात, त्यांना चुनाव आयोग बॅलेट पेपर पाठवतो आणि त्या पेपरवर मतदान करून पोस्टाच्या मदतीने केंद्रात पाठवतात. ईव्हीएम म्हणजे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन. ही आम माणसासाठी असते ज्यांना मतदानाचा अधिकार आहे. ईव्हीएम अशी मशीन असते की तिला हॅक करणे असंभव आहे.